हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. दिसतोय का मी इथं आरसा आहे अशात. तर आजचा व्लॉग आहे याबद्दल हे दाखवायचं आहे आपल्याला की ऋषीने नवीन काम सुरुवात केलं, नवीन बिझनेस, तेच दाखवायचं आहे तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे खाली एक नंबर मिळेल, तर कधीही कॉल करा. 99 रुपीजमध्ये पूर्ण घर साफ करून मिळेल. त्याच्याच ॲडसाठी आजचा व्लॉग आहे, दुसरं काय नाही स्पेशल. भांडीची सर्विस पण आहे ना, भांडी घासायची सर्विस पण आहे. सगळी भांडी घासून लावून रेडी. तर आता आम्ही उठलोय. ऋषीने सगळे अंथरुण वगैरे काढून, कचरा काढून, भांडी घासून सगळं रेडी केलंय. आणि मी झोपलो होतो रेड्यासारखा, ते पण सांग ना. मी जरा आळशी आहे, माझा जड आहे. मी सकाळी उठल्यावर योगासन करतो, शवासन मध्ये थोडा जास्त वेळ झाला, त्यामुळे ते वेळ लागला उठायला. एक माणूस येतोय, स्पेशल माणूस, तुझं स्वागत करायला जाणार आहे आम्ही आता. मस्का मारायला लागलाय जेव्हा आलाय. 2 दिवस मस्का मारून शिवाय घालून आता आलाय तो. आता मस्तपैकी स्पीकर चार्जिंग लावलाय. एका ठिकाणी जाणार आहे आम्ही, ते तुम्हाला दाखवतो. स्पीकर पण लागलाय, लावलाय चार्जिंगला. आता करतात ना. आता ब्लॉग मध्ये काय असं ठरलं नाही की काय करायचंय, जे काय होईल ते तुम्हाला दाखवेल. असं काय ठरवलं तर नाहीये. जे काय होईल तुम्हाला आवडेल नक्की, शेवटपर्यंत बघा. आज बोल, आता काय कॅमेरा चालू बोलणार नाही. करू स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घर साफ करायला बोलवलेलं आहे. दुसरी खोलीचा कचरा, आता तिसऱ्या खोलीचा कचरा काढायचा आहे. हा काम करत नाही. उठवायचा हातून पण मीच काढले, भांडी पण मीच घासली. अर्बन कंपनीकडून नवीन माणूस घेतोय. 99 रुपीजमध्ये घर साफ करून मिळेल. एनी टाइम सर्व्हिस अवेलेबल. कोणी बघितलं ना, भांडी घासताना कचरा काढताना बघायला नको. तुम्हाला काही करायची गरज नाही लागत. सकाळी उठायचं, डायरेक्ट सुटायचं. भांडी घासताना व्हिडिओ नाही केला, लक्षात नाही माझ्या. मग परत भांडी होतील की तू परत घास. आता भांडी, दुपारची भांडी घास. तुला कशाला बोलवलं आहे मग? 99 रुपये कसली घेणार आहेस? एक आम्ही कामगार मागवलंय, अजून येतोय. त्याला आणायला जायचं. गावाचं नाव तो अलग गेलं विचारा. गावाचं नाव गेलं विचारा. बंद कर आता, इंट्रो कर काय तरी. आता चौथी खोली. आता हॉलचा कचरा काढतोय. आमच्या घरी आमची आजी आहे, ती उठते आणि सुट्टे होत. हा कचरा इथे किती आहे. जमतंय तुला जमवा लागतो कचरा बिचरा काढायला. मी काय ते लग्न करायला काही हरकत नाही तुझं. कधी कामवाली किती दिवसाचा आहे तो? 4-8 दिवसाचा. काढ काढ. कचरा इसका किती आहे तो? यूपी से आए ओम मिश्रा. लय लांब पडलं ते, खिडशी शिवाजीनगर. डायरेक्ट बरं आला, फोन बिन नाही केला. लक्ष आलं ते माझ्या, ब्लॉग मध्ये बघितलेला तर. हा व्हायरल झालोय. भावाचं सबमिशन आहे तरी आलाय आमच्या विनंतीस मान देऊन. बरेच आहे. कम से कम 30 साल तो लगे.
ये 3 दिन बहुत कम टाइम आहे. अरे 24 तारीख म्हणजे आली परवा. मग एवढे दिवस काय झोपला होतास? परवा अरे फिरवतो ना जरा. हा तेच आहे. मग काढलेस ना? अरे ह्याच्यात असाइनमेंट बरोबर काढायचे. प्रॉपर काढायची की अशाच काढायचे डायरेक्ट? प्रॉपर काढायचे, मार्क पाहिजे. किती आहे बघ. हे कोणाचं आहे मग? मुलू माझी आहे मग हेच का परत काढायचं आहे? असाइनमेंट. मग ते सगळं नसेल असाइनमेंट मध्ये. हा बघतो किती प्रश्न. त्यानंतर पुढची आहे 5वा कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ 3-phase हाफ वेव मोटर ड्राईव्ह. ही झाली ना. ही आहे. काय हे करशील ना? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे रेकॉर्ड होत आहे. रेकॉर्ड होत आहे. करूया ना. करून दे त्याला. सेमी कन्व्हर्टर. 3-phase सेमी कन्व्हर्टर. हा सगळीच पानं फोल्ड करतो. कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ 3-phase ड्युअल कन्व्हर्टर. आत्ताच झालं ते ड्युअल कन्व्हर्टर. सिंगल पेज झालं काय? ते 3-phase सेमी कन्व्हर्टर होतं. ड्युअल कन्व्हर्टर मी ऐकलं मागाशी. ते वेगळं होतं. ते आनंद पाठवेल पहिलं पुढे. एवढं जर झालं. एक काळं माकड स्किन केअर करते. हे बघा, ही बेस लेअर त्याची आणि ही मेन. बोलतो अर्धा तास थांबा, बाहेर जायच्या आधी माझं सूक होऊ दे. सूक क्रीम सूक होते. तिसरी क्रीम बा काळ्या ओटांवर पांढरी लिपस्टिक लावते. गेलं पाहिजे आपण ब्लॉग मध्ये. जाणार, सगळं जाणार. मी करणार आहे. सगळं जाणार. नाही गेलं तर मागे जाईल. झालं काय राहिलं काय बोल. काय नाही राहिलं. चल हे सिरी बाय बाय. Okay, nice talking with you. बाय बोल मला. हे सिरी से बाय. इज्जत नाही. हे सिरी I won't respond to that. हे दिसतंय का? ढोलका घेतला नाही ऋषीने. इकडे वाजवणार आहे तो. तुम्हाला दाखवतो. हेल्मेट ठेवून गेला ना. इथं घेतो तुला. इथं कोण नेणार नाही. तुला पाहिजे तर घे. कशाला? आयुष्यात हेल्मेट नाही घातला नाही. आणि आता इथून हगायला जायचं तरी हेल्मेट घालून जातो. मी दिसतोय का तुम्हाला? फर्स्ट टाइम करतोय, मला कळत नाही मी कुठे बघू. हे ऋषी कळेल कसं मी दिसतोय की नाही ह्याच्यात? अरे दिसतं रे, असा सेम अँगल दिसतो. हा आलाय असाइनमेंट घेऊन आलाय. असाइनमेंट प्लस सम इम्पॉर्टंट वर्क. असाइनमेंट करून द्यायला आले की काय? लिहून झाली असती माझी अजून. अर्धी तरी लिहिली असती मी. बिचारायचे असाइनमेंट लिहायचे आहेत. आणि एक महत्त्वाचं काम आलं त्यासाठी आम्ही चाललो आता. ते काम केल्यानंतरच असाइनमेंट लिहायला लागणार. ठीक आहे, थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला पुढचा. लेट्स गो. चल. अरे कोल्ड स्टार्ट. हे काय पण ते तुला काय माहिती का? हे नवीन नवीन काहीतरी करतोय.
आता आम्ही पहिला खतरनाक धरण आहे. तुम्ही उघडू. चार्जिंग नाही यार. हा ब्लॉगर रड्या. अरे मला साखरपात जायचं तुला काय. हा बघा स्पॉट. आता पुढे तिकडे गेल्यावर दाखवतो. हा रडतोय इथं. एक मित्र येतोय कोल्हापूरमधनं. तो सकाळी निघतानाच आम्हाला बोलला होता. तो एकदम मस्का मारून मारून आला आणि म्हणाला होता की मी साखरप्यात आलो तर मला घ्यायला याच तुम्ही. आता त्याला म्हटलंय की साखरप्यात ह्यानी काय केलं, साखरप्यातला स्टँडचा नंबर नव्हता म्हणून लोकेशनवरती टाकून आजूबाजू दुकानांमधून दुकानवाल्याचा नंबर काढला आणि त्या दुकानवाल्याला फोन करून विचारलं की गाड्या आहेत काय म्हणून 2 दुकानदारांना. तर ते म्हणाले सारख्या गाड्या आहेत. तर आता मी त्या मित्राला सांगितलंय की गाड्या आहेत, तू ये देवरुखात. आणि देवरुखात आलं की आम्ही सांगणार त्याला देवरुखात रत्नागिरी गाडी पकड आणि पांगरीत ये. मग बघूया काय करता येते. हॅलो शिवगण का? ऐका ना, ते लाईफस्टाईलवाल्याने नंबर दिला तुमचा. हां माझं थोडं काम होतं. एक तुमच्याकडे रिक्षावाल्याचा कुठे साखरप्यातला नंबर आहे का? मला जरा माझी एक आजी येते, तिला देवरुखात पाठवायचं होतं म्हणजे रिक्षा करून. इकडून नंबर हवा होता, जरा मिळेल काय? हां ते शिंदे म्हणून आहेत ना, ते लाईफस्टाईल जवळ भेटले होते मित्राला माझ्या. त्याने ते बोलले तिकडे जवळच. मला साखरप्यातून देवरुखला रिक्षा करायची आहे. तर मला कुणावरचा पण रिक्षावाल्याचा नंबर द्यायचा तरी चालेल. तो माझी आजी स्टँडवर येईल आता. तिला स्टँडवरून देवरुखच्या स्टँडला बोलवायचं होतं मला. त्यासाठी जरा प्लीज होऊ शकेल तर बघा ना. तुम्हाला घेताय नंबर एक? हां सांगा ना जरा नंबर. 94 22 62 अरे काय आता निघतोय रे बाबा. 64 71. ते स्टँडवर असतील ना आता ते? मग तू काय करतोय? चालेल चालेल थँक्यू. उन्हात काय इथं शेड मध्ये बस. आलो रे आलो चल. दे पण दे पण दे पण दे. बार्गेन करशील काय थोडंसं? बागे येऊ बघ. 1000 बोलला तर मग मी जातो. 1000 बोलायचं नाही, 1000 नाही. हॅलो नमस्कार. ते शिवगणांकडून नंबर मिळाला तुमचा. तुम्ही आता साखरपेच्या स्टँडवर आहात का? माझा एक मित्र होता, त्याला देवरुखला यायला रिक्षा हवी होती डायरेक्ट. हां होय. दुसरं कोणाचा नंबर आहे का? किंवा तुम्ही अरेंज करू शकता का प्लीज जरा? किंवा नंबर तर दिला तरी चालेल, मी फोनवर बोलतो त्यांच्यासोबत. साखरपा स्टँडवर आहे तो उभा. हां त्याला देवरुखला यायला डायरेक्टली रिक्षा हवी होती. किती होतील तरी अंदाजे हो? चालेल चालेल ठीक आहे. पण जरा नंबर असेल किंवा काय कोणाचं तर सांगाल का जरा लगेच? आता नंबर नाही मिळणार का? मी लगेच टाईप करून घेतो हवं तर, तुम्ही सांगत असाल तर. जातो. थांब 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब. तुला अरे रिक्षा अरेंज होते ना ऋषी? अरे किती वेळ जातोय ही ऋषी ह्याला अर्धा तास जाईल तिकडे स्टँडवर जायला. ह्या माणसाला, पहिल्या माणसाला त्याला सांगू काय जायला तिकडं? हां हां कारण मला पण तेवढा वेळ लागणार तिकडे जायला. हां सांग मी खरोखर तासात जाईल काय? म्हणजे किती वेळपर्यंत जाल? कारण की आनंदगिरी नाही कोण ते शेवटचा नंबर तो डायल केलेला. फोन आलाय आता बोलतोय आता मी. फोन आलाय. अरे बॅग राहिली तिकडे निव्यात. आम्ही तिकडनं घेऊन येतो. भेटेल कोण नाही जाते इकडे. हा ऋषी गेलाय तिकडे.
हा थांब तिकडेच थांब, काय हलू नकोस इंद्रा तू. फाट्यावरच थांब, त्या फाट्यावर येतोय. आणि फाट्यावरून आतमध्ये नको शिरू, सरळ जायचंय तुला. दिसलो काय दिसलो काय ऋषी दिसलो पहिला. हा समोर आता इंद्रजित दिसतोय तुम्हाला. दिसतोय की नाही माहित नाही कॅमेऱ्यात, बघा दिसेल. हे थांबे यार घ्यायला आलोय आम्ही आता. घ्यायला आलोय. थांबायचं ना. वरती आहे, वरती आहे, अजून वरती आहे. हेल्मेटचं बटन नाही भेटत आहे. वरती आहे तर लाल बटन दाखव त्याला. कुठे आहे लाल वाला? दाब दाब लाल. हा देरुकाच जाऊया खायला. बॅग बॅग हा बॅग विसरून आलाय तिकडे, तिथे आम्ही बसलो तिकडे. आता हिर आई घेऊ काय बाबा? अरे थांब थांब बे. थांब. थांब थांब. गाडी पेट्रोल किती आहे? 2-3 गाडी आहे. मग ते किती किलोमीटर चालू? चालेल. 2-3 लिटर आहे. 2-3 लिटर आहे, भरपूर आहे. पेट्रोल भरून गेलो का तुमचं आलो होतं. बॅग घेऊन येऊया मग बघूया. बॅगेचे डॉक्युमेंटचा टेन्शन आलंय बॅगचं. मग चल बॅग घेऊन येऊया. सगळे डॉक्युमेंट आहेत. हे पेट्रोल तिकडे घेऊया आता. अरे आता आलो आपण 2 मिनिटावरती पेट्रोल पंप आहे. चल दाखवून येऊया. तर पेट्रोल पंपात आलोय पेट्रोल भरायला. हा काळा ऋषी पेट्रोल भरतोय. पाठी ओम टेन्शन मध्ये आहे. ती बॅग राहिली निव्यात. काय तुला बोललो होता नाही मग. म्हणून. बॅग कशी काय विसरलास? मी थोडी नाही घेतलेली. मग कोणी घेतलेली बॅग? तिकडेच ठेवलेली. ट्रेन जरा पेमेंट करायला लागेल. आता जरा ब्लॉग पॉज करतोय पेमेंट करायला. आता इथून पेट्रोल भरून निघालोय आम्ही. चालूय परत निव्यात. पहिली याची बॅग घेणार निव्यातून आणि मग जाणार घरी. चाललोय निव्याच्या धरणावर ओमची बॅग घ्यायला. इथे पोपळीचं झाड आहे, ते वाकवून ठेवलेलं आहे. बाहुबलीची शूटिंग इथेच झाली होती. ते झाडावर माणसं उडवतात, ते प्रॅक्टिस इकडे सुरू होती, त्यामुळे ते असं करून ठेवलेलं आहे. उतर ना देवगड. काय सापली छोटा गेट उघड, आतमध्ये घेऊन चल. अरे हे आत घेऊन चल, ते माकडं कर. पाडू घ्या याला कोणी म्हणलं शिक्षक रे त्याला. चला रे चला. काय आहे काय आहे पोरी तलावावर बांधलेलं धरण आहे. कशाला बांधलंय काय माहिती.
ओमने डायरेक्ट गाडी आतमध्ये टाकला नाही आणि घेऊ आमची बॅग तिथे होती तिथेच आहे ए जसं काय तू सोबत होतास आणि तुला तर लक्षातच होतं बॅग घ्यायची बॅग आणले तुम्ही तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. आठवण नाही करतायत मला अरे तो रिझाईन टाकून आलाय. कोण मग काय झालं? कधी आज अचानक ग्रुप बिप लेफ्ट केलाय बोलतो. का रे चला काय ते सांग. ऐकत नव्हते मी नाही म्हटलं मग येत नाही पण का का कशासाठी ऐकत नव्हती मेडिकल पण लिहू देत नाही म्हटलं जाऊ दे एवढं काय. मग आता काय करणार तू. काय करणार म्हणजे सोड ना आणि काय करायचं. आणि दुसरं नाही साहेब फोन करते मला माहिती. चल आई आम्हाला रिग्रेट वाटेल. होय आई मला आमच्यामुळे टाकलं. चला मला काय वाटत नाही. काय मला भूक लागली पण नाही अरे काय नाही रे साहेब रिझाईन टाकून आलाय. संध्याकाळी साहेब फोन करते. चल साहेबाला फोन करू काय. मॅडम काय नाही साहेबाशी बोलू मॅडम तशी द्या टीचर का तू आता दुसरा जॉब कुठला मग. अरे तिथे बोलत रे मला माहिती. चल तू चला नाही डिझाईन म्हणजे लेटर देऊन आलास की सांगून आलास तिला ग्रुप लिफ्ट काय नाही ग्रुप मी रागात लिफ्ट केला. चला ना काय जाऊया ना. आता तिला फोन लावूया मी बोलतो तुझ्या अरे थांबू नकोस ना. चल मला मुत्याला झाले. ए बाबा तू नको चालवत नाही. चल हे इंद्राचा इंट्रो राहिला ऋषी हा इथे मुत्ता इंट्रो दे. अल्तापाला काय बघ कुठं आलाय बघ. अल्ताप राजा नाही येणार आहे काय तो कोणा गेला बस नाही गाडी तुला. आवड पैसे नाही त्याच्याकडे. त्याला बोल हा त्याला बोललो इंद्रा देणार आहे घेऊन ये. पैसे नाहीत मी म्हणतो दोन माझ्या शास्त्री बोललं म्हणतो इंद्रजितला सांग येताना शास्त्री लपवलं तर घेऊन ये काढून कसब्यात नाही येणार. जॉब म्हणा ना बाहेर गावी. हो आला 4 वेळा जाऊन आला तो कुठे जाऊन आला 4 वेळा जाऊन आला ते तो सांगतो तुला मी गेले ना बाहेर. कुठं गाडीत गेलेला ओमचं टेन्शन गेलंय आता बॅग भेटल्यामुळे. अरे माझे ब्लॉग मध्ये बघशील एवढे फास्ट चालवत होता ना तो. मला माहिती होतं बॅग भेटलाय तो कुत्रा. अरे बॅग मुळे फास्ट चालवत होता गाडी. कोण हा अशी पडली होती. तुझ्यामुळे ती गाडी पळत नाही. दोघात पण सेम आहे आम्ही. नाही म्हणून गाडी पळत नाही सोडते. मग तू इथे बस माहिती मला बसताय. एवढं काय लोड नाही ना वाटत आहे. चल एक काय खायला कुठे जाऊया मग. चला काहीतरी खा. ऑप्शन बॅग भेटली. काय खायचं आहे जेवायचं का नाश्ता आता तुम्हाला काय जेवायचं आहे. काय पण करूया तुला काय करायचं बोल. नाश्ता करू. चल मला जेवायची इच्छा नाही. कुठं मला जेवायची इच्छा नसते. तुला काय खायचं. अरे व्हेजिटेरियन आहे. होय चांगलं आहे होय म्हटलं फक्त तुमच्या शास्त्रात लिहिलेलं तुझ्यामुळे. ते सोड ते कुठे जाऊया मग आता. कुठं आहे नाश्ता करायला. चायनीज शिवाय काय नाही इकडे. चायनीज नाश्ता नको मला. दुसरं काय मिसळ पण नाही भेटणार. सांग मला म्हणजे पाव बिकाय बस काय नाही. वडापाव मिसळपाव वडापाव भेटेल. मिसळपाव खाऊया मग. हा वडापावच खावा माझा. त्याला चालेल काय ते नाजूक आहे. ए तुला मिसळपाव नाही चालणार काय. चला आता काय वडापाव घेऊन जाणार काय. अरे मिसळपाव चालेल काय खाल्ला वगैरे काय सांगायला नको. काय जरी खाल्लं तरी जुलाबाचा लागणार. चला लागत आहे बघ ह्याचे बरे झाले तुला. 5 दिवस फूड पॉइझन होता तरी मी काय माझ्यासारखी डेअरिंग पाहिजे. डेअरिंग आहे रे मला डेअरिंग आहे. रिझन टाकून आलाय. होय आई अरे रिझन म्हणजे काय विषय काय झाला माहिती आहे. ते ऐकत नाही. अरे म्हटलं मेडिकल पप्पाने म्हटलं बरं नाही म्हटलं म्हटलं मी तिथनं ॲड बाहेर. तू कशासाठी केलंस हे का केलंस हे. पण तुला तर आजार नव्हता. पप्पा तर आजार नव्हते. नाही बाबा चेकअप करा सांगितले मला परत डॉक्टरांनी. तुला तुमच्यामुळे केलं खरं रिझन तर ती आहेच रे. मग जाणारच आहे. जर परत असेल तर मला परत सोडायला लागणार होतं ना पुढच्या महिन्यात. आता सोडलं. मग दुसरी शाळा त्यांना काय वाटतं काय आम्हाला काय पैशांना पाक हे आहे आमची इसकडली पूर्ण असं वाटते ना. काय पैसा भरपूर आहे. घाबरतोच काय. रात्री तिला फोन लावायचा नंबर दे मी बोलतो. शिवाय नाही घालायच्या मग काय लग्न करायचं मला.
आता काय राहिलं काय बघा पहिलं स्प्राईट बीट आणलंच नव्हतं घेऊया आता काय पिरियड पाणी बंद कर आता. चला बाय बाय, थोड्या वेळाने परत कंटिन्यू करूया. आता जास्त झालं शाळेत जाऊन तेच मला रिलेट होता. 2 महिने मी सोडून घेतले. मी एवढं आम्ही इथे नाश्ता करायला आलोय आणि याची बघा हालत बघा काय कसा वाटतोय तू. हो एकदम शांत झाला. आली झोप आले बाईला झोप आले. एक नंतर या. त्याला क्रिकेट खेळायचं येतील. चला क्रिकेट खेळायचं. ते क्रिकेट खेळायचं नाही बघ, त्या घरात जा त्या आणि बॅट बॉल घेऊन ये. मी सांगतो ना, मी सांगितलं त्याला पोरगाच आहे. क्रिकेट खेळायचं आहे त्या घरात रे बाबा. बघा इंग्रजीत 2 मिनिटात धावत जाऊन कुठून मी नाही बाबा. अरे इथं जा रे बघ. अरे जा ना तू जा. अरे हे बघ बांधपर्यंत ठेवले बॅट. अरे त्या घरात आहे रे, त्या घरात आहे, त्या घरात आहे. तिकडे कशात गेली बॅट? ही काय बॅट आहे? त्याच्याकडे बॅट बॉल दोन्ही पण आहे, चांगली बॅट असते त्याच्याकडे. असू दे आपली. मग म्हणून बोललो त्याच्याकडे चांगली बॅट तरी काय ओपन नाही खेळायची, इथे खेळायचंय. सांगतोय जा जा. हा जा हा जा, याला घेऊन माझं नाव घे. लेफ्टनी रस्ता आहे ए बाबा, लेफ्टनी रस्ता आहे, लेफ्टनी. दोन इकडून येत आहेत, बॅट चोरून घेऊन येत आहेत आणि हा लंगडा गाडी नेतोय पायाने ढकलत ढकलत. गेला 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 मेला. ते एक गाडी बाहेर काढली की झालं, क्रिकेटचं ग्राउंड आमचं रेडी. आलेत आता. बॅट आणल्याने चोरून त्या पोरग्याची. प्रोफेशनल बॅट आहे. तयार आहे बॅट. काय सिटीत नाही तुम्हाला गावात राहायचं म्हणा. मी केले ते आता. व्हिडिओ फुटेज भरपूर असल्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि 2 तासाचं फुटेज होतं तेवढं मोबाईलला ते झेपत नाही, मोबाईलला रेंडर होत नाहीये. म्हणून नेक्स्ट पार्ट्समध्ये बाकीचे ब्लॉग टाकेन. एकाच पार्टमध्ये टाकून मला एकाच व्हिडिओ सर्व टाकायचं होतं, पण मोबाईलच्या रेंडरिंग कॅपॅसिटीमुळे ते होत नाहीये. सो नेक्स्ट पार्टसाठी वाट पहा, लवकरच टाकेन तो.